जीप प्रशाला फुलंब्रीच्या न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी विनोद मोरे आपल्यास बातम्या देत आहे। भारताची प्राचीन भाषा तथागत गौतम बुद्धांची बोली भाषा पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त। तथागत गौतम बुद्धांच्या काळातील बोली भाषा म्हणजे पाली भाषा। भगवान गौतम बुद्धांची भाषा म्हणून पाली भाषेला जगात ख्याती आहे। पाली भाषेचे प्रसिद्ध अभ्यासक प्राध्यापक बालचंद्र खांडेकर यांनी पाली भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी आयुष्यभर प्रयत्न केलेत। भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय काय फायदा होऊ शकतो? आतापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा मिळाला त्यांना कोणते लाभ दिले गेले याबद्दल 2016 साली सांस्कृतिक मंत्रालयाने माहिती दिली आहे। संस्कृत, तमिळ, कन्नड, तेलुगू या भाषेसाठी काही संस्था उभारण्यात आल्या। या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतुदी करण्यात आली। भाषा संवर्धनासाठी या दर्जाचा फार मोठा फायदा होतो। पाली भाषेचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह करणे यामुळे शक्य होते। भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये या भाषा शिकण्याची व्यवस्था केली जाईल। एखादी भाषा कोणत्या आधारावर अभिजात ठरते? कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत। गृह मंत्रालयाने 2005 मध्ये हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले आहेत। भाषेचा नोंदवलेला इतिहास अतिव प्राचीन स्वरूपात असला पाहिजे। 1500 ते 2000 वर्षे जुना असला पाहिजे। भाषेत प्राचीन साहित्य हवे। भाषी अस्सल साहित्यिक परंपरा त्या भाषेची असायला हवी। अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी। असे नवनवीन विषय व शैक्षणिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।